कुंभ राशी 18-19-20 धक्कादायक सत्य. हे 5 संकेत दुर्लक्ष करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, लोकांसाठी येणारे पुढील 3 दिवस म्हणजे 18, 19 आणि 21 हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि जीवन बदलणारे ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची अशी तयार झाली आहे की मागील 20 वर्षाचा कर्मही शतकात पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक लोकांना अचानक असे संकेत मिळतील ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. काहींना जुनी अडकलेली कामे पूर्ण होईल, काहींना अचानक पैसा मिळेल, तर काही लोकांच्या आयुष्यातील लपलेलं सत्य समोर येऊ शकते. पण लक्षात ठेवा, या 3 दिवसात मिळणारे 5 संकेत जर तुम्ही दुर्लक्ष केले तर भविष्यात मोठा पश्चाताप सहन करावा लागू शकतो. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही ज्योतिषीय संकेत आणि उपाय सांगणार आहे जे सामान्य लोकांना माहिती नसतात. या उपायामुळे शनिदेवाची कृपा मिळू शकते आणि अडकलेली कामे वेगाने पूर्ण होण्याचे योग निर्माण होऊ शकतात, जो अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. म्हणून जर तुम्ही कुंभ राशींचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. जर तुम्ही कुंभ राशींचे जातक असाल किंवा तुमच्या घरात कोणाची कुंभ रास असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आता जाणून घेऊया ते 5 मोठे संकेत कोणते आहेत. त्यामुळे पुढील 3 दिवस तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. येणारे पुढील 3 दिवस म्हणजेच 18, 19 आणि 21 हे 3 दिवस तुमच्या जीवनातील साधे दिवस नसून करण फळाचा दरवाजा उघडणारे दिवस ठरणार आहे. अनेक वर्षापासून मनात दडवून ठेवलेल्या प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला मिळू लागतील. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाची विशेष सृष्टी तुमच्या राशीवर पडत असून राहू आणि गुरु यांच्याबद्दल त्या स्थितीमुळे मागील 20 वर्षाचा हिशोब आता पूर्ण होण्याचे संकेत निर्माण आहे. काहींना विसरलेली नाती पुन्हा समोर येतील, तर काहींना जुन्या चुकीची आठवण होईल. या काळात तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा भविष्यातील 10 वर्षाचा पाया मजबूत करू शकतो. विशेष म्हणजे रात्री झोप लागत नसते तर सतत एखादा विचार डोक्यात फिरतो किंवा अचानक मन परिचय होते, हे सामान्य संकेत नाहीत. हे ग्रहांची ऊर्जा तुमच्या जीवनात मोठा बदल घडवण्याआधी आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की जे आपल्या कर्माचा लेखाजोखा उघडतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात अचानक घडामोडी सुरू होतात. कुंभ राशींच्या लोकांसाठी हे 3 दिवस तसेच परिणाम घेऊन येत आहे. अनेक लोकांना अचानक जुने मित्र, जुने व्यवहार किंवा जुने वाद पुन्हा समोर येताना दिसतील. तुम्ही या गोष्टी विसरून पुढे निघून गेला होता त्या गोष्टी आता परत तुमच्या दारात येऊ शकतात. काहींना अचानक पैसे अडकलेले मिळतील, तर काहींना जुन्या चुकीमुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. परंतु घाबरण्याचे कारण नाही, कारण शनिदेव शिक्षा देण्यापेक्षा माणसाला योग्य मार्गावर आणण्याचे काम करतात. या दिवसात तुमच्या बोलण्यावर विशेष नियंत्रण ठेवावे लागते. घरात वाद वाढू देऊ नका, कारण या काळात उच्चारलेले शब्द पुढील अनेक वर्ष नातेसंबंधावर परिणाम करू शकतात. त्यामुळे संयम आणि शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. पहिला मोठा संकेत म्हणजे अचानक जुनी स्वप्न उघड होणे. आणि कुंभ राशीच्या लोकांना या 3 दिवसात वारंवार जुनी माणसे, जुने घर किंवा जुने प्रसंग स्वप्नात दिसू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार हे सामान्य नसते. हे संकेत सूचित करतात की तुमच्या जीवनावरील अपूर्ण अध्याय आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. जर तुम्हाला सतत एखादा चेहरा दिसत असेल तर त्या व्यक्तीशी संबंधित एखादा निर्णय लवकर तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. काही वेळा विश्व माणसाला आधी संकेत देते आणि नंतर घटना घडवते. त्यामुळे अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पहाटेच्या वेळेला पडलेले स्वप्न अधिक प्रभावी मानले जाते. या काळात तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे खूप गरजेचे आहे, कारण कुंभ राशीच्या लोकांचे अंतर्ज्ञान शक्ती या दिवसात अत्यंत तीव्र होणार आहे. दुसरा संकेत म्हणजे अचानक आर्थिक हालचाल वाढणे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरूचा प्रभाव धनप्रभावावर पडत असल्यामुळे काहींना अचानक पैसा मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, जितका पैसा येईल तितकाच खर्चाचा दबाव वाढू शकतो.
काही लोकांना अचानक जुने कर्ज फेडण्याची वेळ येईल, तर काहींना नवीन संधी मिळेल, जे भविष्यात मोठे आर्थिक यश देऊ शकते. या काळात कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः पैशाशी संबंधित निर्णय शांतपणे घ्या, कारण राहूचा प्रभाव फसवणुकीचे योग निर्माण करू शकतो. जर तुम्हाला अचानक पैशांबाबत अस्वस्थता वाटू लागली, तर ते विश्वाकडून दिलेले सावधगिरीचे संकेत असू शकतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण अवश्य ठेवा. तिसरा संकेत तुमच्या घराशी संबंधित असणार आहे. घरात अचानक तणाव निर्माण होईल, सतत ताण वाढेल, वातावरणात नकारात्मकता वाटणे हे ग्रहस्थितीचे परिणाम असू शकतात. काही वेळा घरातील देवघरातील दिवा वारंवार विझणे, पूजा करताना मन एकाग्र न होणे किंवा अचानक घरात शांतता जाणवणे हे देखील ऊर्जेतील बदल दर्शवतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी ही संकेत महत्त्वाचे आहेत, पण शनीची चाल व्यक्तीच्या मानसिक स्थैर्यावर खोल परिणाम करते. त्यामुळे या 3 दिवसात शक्यतो घरात शांत वातावरण ठेवा. कोणत्याही कारणाशिवाय राग व्यक्त करू नका. विशेष म्हणजे वृद्ध व्यक्तींचा अपमान टाळा, कारण शनिदेव वृद्ध आणि मेहनती लोकांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक संकटे दूर होऊ शकतात. चौथा संकेत आरोग्याशी संबंधित असणार आहे. अचानक थकवा जाणवणे, डोके जड वाटणे, झोप पूर्ण न होणे हे ग्रहांच्या ऊर्जेमुळे होऊ शकतं. कुंभ राशीचे अनेक लोकांना या काळात मानसिक ताण वाढल्यासारखा वाटेल, पण हा ताण पुरता असणार आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा जीवनात मोठा बदल येणार असतो, तेव्हा शरीर आधी त्याचे संकेत देऊ लागते. त्यावेळी स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. पाण्याचे सेवन वाढवा, रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा आणि शक्यतो नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा, कारण या दिवसात तुमची मानसिक ऊर्जा खूप संवेदनशील असणार आहे. पाचवा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे अचानक एखादी जुनी गोष्ट सत्य ठरल्याने 1 वर्षापासून तुम्ही जो विचार करत होता तो आता खरा ठरणार, कारण वास्तवात येणार आहे. काही लोकांना अचानक मिळणार विश्वासघाताची जाणीव होईल. काहींना आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या किमतीची जाणीव होईल. शनिदेव नेहमी माणसाला सत्तेचा सामना करायला लावतो. त्यामुळे या काळात जे काही समोर येईल त्यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करा, कारण हेच अनुभव पुढील आयुष्य अधिक मजबूत बनवतील. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. काही नात्यांना नवीन संधी मिळू शकते. काही लोकांना अपेक्षित कॉल किंवा संदेश येऊ शकतो. विशेषतः जे लोक अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहेत त्यांना आता मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. परंतु लक्षात ठेवा, आळस किंवा दुर्लक्ष केल्यास मोठी संधी हातातून निघून जाऊ शकते. ग्रहस्थिती तुमच्या बाजूने असली तरी प्रयत्न करणे आवश्यक आहे, कारण शनिदेव फक्त बळ देतात, लोकांना यश देतात. या 3 दिवसात तुम्हाला सतत काहीतरी वेगळं जाणवेल. काही लोकांना अचानक देवाकडे ओढ वाढेल. हे सर्व संकेत आहेत की विश्व तुमच्या जीवनात नवा अध्याय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. जुने वेदना संपवून नवीन सुरुवात करण्याची वेळ जवळ आली आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, कारण ग्रह फक्त मार्ग दाखवतात, चालायचे काम माणसालाच करावे लागते. आता जाणून घेऊया कुंभ राशींसाठी अत्यंत प्रभावी उपाय. येणाऱ्या 3 दिवसात सकाळी लवकर उठून काळ्या तिळाचे दान करा. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शक्य असल्यास ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय आपल्या घरातील नकारात्मकता कमी करून सकारात्मकता निर्माण करतो. तसेच घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी दररोज संध्याकाळी कापूर लावण्यात अत्यंत लाभदायक ठरेल. विशेष लक्षात ठेवा, या दिवसात कोणालाही अपमानित करू नका. गरीब, वृद्ध, गरजू व्यक्तीची मदत करा, कारण शनिदेव दयाळूपणावर प्रसन्न होतो. काही वेळा छोटासा केलेला सत्कर्म मोठे संकट टाळू शकते. त्यामुळे शक्य तितक्या सकारात्मक ऊर्जेमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातील राग आणि अहंकार कमी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. तरी
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.